मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह 10 महानगरपालिकांचे निकाल आज लागतायत। महाराष्ट्राचा कौल, मुंबईकरांचा कौल कोणाकडे असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि विशेष करून मुंबई महानगरपालिकेवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या विषयावर आपण चर्चा करतोय, पण सुरुवातीला आपल्याला जायचं नागपूरला। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत उदय तिमांडे। उदय, नेमकी आता कशा पद्धतीने तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे? काही वेळातच, काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे? नक्कीच वृषाली, 10 वाजता नागपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। 12 ठिकाणी म्हणजे 12 झोनमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि या 12 झोनमध्येही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। नागपूर पोलीस आयुक्तांनी कालच आदेश काढलेला आहे की कुठल्याही प्रकारची मिरवणूक, विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक किंवा फटाके फोडता येणार नाही आहे। त्यामुळे अतिशय शांतपणे ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे। निवडणुकीच्या आधी ज्याप्रमाणे दंगल पाहायला मिळाली होती नागपूरमध्ये, ती आता निवडणुकीच्या विजयी उमेदवारांच्या रॅलीमध्ये पाहायला मिळणार नाही। एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांना किंवा नागपुरातील सामान्य नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे की नागपूर महानगरपालिकेत कोणाची सत्ता बसणार आहे। कारण मागील 10 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे आणि त्याचवेळी 10 वर्ष काँग्रेस सत्तेपासून दूर आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांना म्हणजे भाजपला तर विजयाची हॅट्रिक करायची आहे, मात्र त्याचवेळी भाजपकडून सत्ता हस्तगत काँग्रेसला करायची आहे। त्यामुळे एकंदरीतच सगळ्यांचेच म्हणजे नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचं शहर असल्यामुळे बहुतेक समीकरणं हे नागपूरमधून ठरत। त्यातलं तर देशाचं केंद्रबिंदू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्यामुळे येथील परिणाम काय होईल याच्यावरच देशाचं पुढच्या निवडणुकींचं भविष्य अवलंबून राहील असं एक राजकीय जाणकारांचं मत आहे। त्यामुळे नागपूरच्या परिणामाकडे एकंदरीतच सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा प्रशासकीय ज्याही सोयीसुविधा असेल त्या चोख बंदोबस्त नागपूरच्या या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत राहणार आहे। ऋतुजा, नक्कीच उदय, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेणार आहोत। सध्या आपण मिळणार आहोत न्यूजरूममध्ये। थोडा सर, मगाशी जो मुद्दा आपण म्हणत होतो की यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठेतरी साईडलाईनला पडलेली आहे, त्यावर त्यांनी स्वतःचं काम आहे त्यांचं, ते स्वतःहून साईडलाईनला पडलेले आहेत। त्यांना यांची स्ट्रॅटेजी राहणारच भाजपची आणि याची शिवसेनेची, परंतु त्याच्यामध्ये ज्यावेळेला एकमेकाचे ब्रँड हे उचलून न्यायच्या नादात होते शिवसेना आणि भाजप, त्यावेळेला विचारायला पाहिजे होतं काँग्रेसने, राष्ट्रवादींनी किंवा मीडियाने जास्त करून स्वतःच्या हातात त्याची निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठेवायला पाहिजे होती। मीडिया तिथं फेल। उदाहरणार्थ, जर का समजा भाजप, फडणवीस म्हणत होते की शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं आणि शिवसेना सांगते छत्रपतींचा ब्रँड, अशा वेळेला ह्या प्रचार व्हायला पाहिजे होता की काय शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं मुंबईतल्या रस्त्यावरती एवढे खड्डे पडलेत का? शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं PWDचे म्हणजे राज्य सरकारचे भाजपचे रस्ते त्याचे खड्डे काय महाराजांच्या प्रेरणेनं पडलेले आहेत का? किंवा कचरा जो मुंबईमध्ये हजारो टन आहे त्याची व्यवस्था आपण काही प्रमाणात केलेली नाही आहे, त्याच्या विल्हेवाटीची, त्याची वीज निर्मितीच्याबद्दल फार नाही नीट। आणि तिथं जो निर्माण होणारा जो गॅस आहे, आपण मागच्या वर्षी बघितलं असेल की तिथं टनानं ते धूर जात होता आणि कितीतरी आठवडे तो राहिला, 3 आठवडे तरी। त्या भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। नंतर इथल्या ज्या नागरी सुविधा आहेत की तुम्ही मुंबईचं कधीही तुलना बाहेरच्या पश्चिमी देशातल्या महत्त्वाच्या महानगराशी करणार का नाही? समजा जर पॅरिस, लंडनमध्ये तुम्ही उतरल्यानंतर, घरातनं बाहेर निघाल्यानंतर अर्धा किलोमीटरच्या आत समजा तुम्हाला जर मेट्रो मिळत असेल, मुंबईत ती का मिळू नये त्याची चर्चा का होऊ नये? आणि काँग्रेस तरी त्याला काय बनणार? एक इथं मेट्रोची लाईन झाली जी वर्सोवा घाटकोपर, त्याच्यावरती करारात नसलेली गोष्ट जी होती त्याला चॅलेंज केलं ते निर्माण करणाऱ्यांनी। आणि चिदंबरम त्यांच्या प्रचाराला आले की 10 रुपयाचं जे 40 रुपये भाडं केले ते नाही, 110 रुपये करावं, यासाठी जी ती मागणी झाली होती त्यावेळेला त्याचं वकिली चिदंबरम घेऊन आले। काँग्रेस कुठल्या तोंडानं बोलणार आहे इथल्या नागरी सुविधांच्याबद्दल? लोकांशी असलेला जो डिस्कनेक्ट आहे काँग्रेसचा तो तर जास्तच आहे। ते फक्त एकमेकांचे पाय कापण्यातच आत्ता मशगूल आहेत आणि त्याची त्यांना शिक्षा होणारच आहे। दुसरा भाग असा आहे की त्यांना समजा शिवसेना वाढली तरी काँग्रेसच्या लोकांना फार वाटत नाही का त्याची मानसिकता पहा। मुळात शिवसेना ही भगव्या रंग फासलेली युवक काँग्रेस अशीच काँग्रेसची धारणा आहे। कारण वसंत सेना तिचं नाव होतं पूर्वी वसंत नाईकांच्यामुळं, कारण वसंतदादा पाटलांनी त्यावेळेला की नाही बाबा हे शहर तोडलं जाईल, त्यामुळं शिवसेनेकडे ते मतदान त्यावेळेला त्यांनी अत्यंत कौशल्यानं वळवलेलं होतं। त्यामुळे काँग्रेसला शिवसेना वाढली तर काय फारसा प्रॉब्लेम होत नाही, कारण हा भाजप आणि शिवसेनेचा कुणाचं वर्चस्व राहावं याचाच हा भाग आहे। काँग्रेस त्यावेळेला अलिप्त राहिली किंवा स्वतःच्या जबाबदारी त्यांच्यावर जी होती ती गेली। दुसरा राष्ट्रवादीचा पक्ष, म्हणजे काँग्रेसमध्ये सर कुठेतरी आता मरगळ आलेली आहे। निवडणुकांमध्ये कुठेही चांगला प्रतिसाद मिळत नाहीये, सर्वसामान्य लोकांनी पूर्णपणे त्यांना नाकारलेलं आहे आणि त्या निराशेतूनच आता कुठेतरी ते पुढे यायचं सोडून
पुढाकारच घेत नाही असं निराशा नाही, काय ते व्हेंटिलेटरवरती आहेत, हां. परंतु शरीर स्थूल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय फार म्हणजे प्राणही त्यांना फक्त वाचवायचे स्वतःचे याच्यात मशगूल आहेत, पण तरी पण मूळची जी काय त्यांच्या अंगावरती जे काय मांद्य आहे ते मांद्य अजून उतरलेलं नाही. हा भाग आहे. राष्ट्रवादीचा भाग बघताना मोदींनी पवारांना अत्यंत स्किलफुली वागवलं. बरोबर. म्हणजे राजकारणामध्ये जे असतं की गोळाचा खडा द्यायचा आणि त्याचा विषासारखा दुष्परिणाम झाला पाहिजे त्या माणसाच्या याच्या बोलताना गोड बोलायचं, हीच राजकारणातली नीती बऱ्याच वेळा असते पवारांची म्हणजे होती. ते स्किल्स जे आहेत ते काँग्रेसमध्ये कुठेतरी कमी नाही, पडले. मोदींनी काय केलं, मोदींनी पवारांच्या बद्दल मी त्यांचं बोट घेऊन राजकारणात आधी म्हटले होते, पवारांना टीका केली होती बारामतीत जाऊन, नंतर मी त्यांचं बोट धरून राजकारणात आलो. म्हणजे राष्ट्रवादी गाफील केली, दरवेळेला इथं दाखवलं की इथं काहीतरी बाबा शिवसेना नावाचं फळ गळून पडेल आणि त्यावेळेला राष्ट्रवादी येईल इथं सत्तेमध्ये. ते काय झालं नाही, त्यांना आशेवरती ठेवलं आणि नंतर हे पद्मविभूषणचं झालं ना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही गाफीलच होती. बरोबर. मोदींनी अत्यंत गोड बोलून राष्ट्रवादी हा साईडलाईनला केलेला आहे. हा त्यांच्यातल्या केंद्रीय पॉलिसीचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अडकली आणि ती कुठेही आत्ता इथं रेकनिंगमध्ये नाही आहे. आता ते स्वतः आता तरी राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला, जिल्हा परिषदामध्ये अजूनही राष्ट्रवादी आहे. ते या सगळ्या गुळाचा खडा देण्याच्या पॉलिसीमधून किती वाचतायत ते आपल्याला मतदानाची आता बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेला दिल्लीमध्ये जे एक नेतृत्वहीन म्हणजे दिशाहीन दूरदृष्टीहीन जे नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तीच परिस्थिती आता राज्यामध्ये झाल्याचं या ठिकाणी आपण काही अंशी या ठिकाणी म्हणू शकतो. कारण एकजूट दिसत नाहीये, नियोजनाचा कुठेतरी अभाव दिसतोय. मला चावरे मॅडम यांच्याकडेच यायचं आहे कारण या मुद्द्यावर त्यांनाही मगासपासून बोलायचं आहे. मात्र पुन्हा एकदा वेळ झालेली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.